त्यांच्या या कबड्डी स्पर्धेसाठी जयवंत रुटकर उंदरगाव यांच्याकडून देखील 100 रुपयाची भेट देण्यात गेली मंडळाच्या सर्व धन्यवाद. चेतनदा अरे प्रतीक भाई मैदानावरती सामना सुरू होता आपण पाहिलाय. जय हनुमान खारिंबोले जय हनुमान डोंगरी आणि नक्कीच तिथे आपण पाहिलं की सुरेख पकड मैदानावरती पाहिलं नाही. चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना गावदेवी वांडे वर्सेस राधाकृष्ण नवलवंडी. गावदेवी वांडे वर्सेस राधाकृष्ण नवलवंडी. नक्कीच हा सामना आपल्याला अतिशय रोमांचक या स्पर्धेतला पाहिला नाही, कारण दोन्ही संघाकडे आपण पाहिलं तर दोन्ही संघांना हे दुर्लभ आहेत. एकीकडे आपण पाहिलं तर योगेश शिंदे, दोन्ही संघाकडे जर आपण पाहिलं तर अनिरुद्ध भोसले. रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूची यादी केली 2 खेळाडू आणि या 2 खेळाडू मधली ही चुरस जय हनुमान वर्सेस जय हनुमान डोंगरी अशी लढत आपण या सामन्यातून पाहणार आहोत. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला योगेश अतिशय चपाळ आपल्या उंचीचा परिपूर्ण फायदा आपल्या चढाईतून करून देतो आपल्या संघासाठी. एक काटेकी टक्कर या मैदानावरती या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सही खेळ चढाई करतोय जय हनुमान खारंबोली संघाच्या पार्टनरमध्ये. त्याला माहिती आहे अनिरुद्ध संघाच्या बाहेर आहे. एक महत्वाचा मोहरा संघाच्या बाहेर बसलाय, त्याला संघामध्ये परत घ्यायचा आहे. ती जबाबदारी मात्र साई खेळच्या त्याचा आपण पाहतोय की खोलवर प्रयत्न होता, तो फसला आणि एक सरी पुकार पुन्हा एकदा एक सखी खेळ जय हनुमान खारंबोली या संघाच्या माध्यमातून पाहण्यात आला. प्रथमेश कमाने नक्कीच प्रथमेश कमानेची देखील चांगली साथ योगेशला नेहमीच पाहतोय सावध खेळ करतोय. संत खेळ करत एक तास माघारी परत नाही, त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 7 जय हनुमान डोंगरी संघाचं निदान रेषा पार केल्यानंतर ते मागे परततोय. बदल झाला योगेशसाठी सर्व बरोबर चढाई घेऊन योगेश त्याच्यात पूर्ण 5 क्षेत्ररक्षण पण होतोय. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 वर्षी चढाई आपण पाहतोय. योगेश याची यशस्वी एक गुण नक्कीच पारंपरिक संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय. चालू सामना संपल्यानंतर गावदेवी वांडे वर्सेस राधाकृष्ण नवलवंडी असा सामना आपण पाहणार आहोत. दोनही संघाला विनंती असेल की आपण आपले संघ तयारी ठेवायचे. कारण आता ही स्पर्धा खरोखर एक चांगले वातावरण या मैदानावरती तयार झालं या स्पर्धेचं, आणि हे वातावरण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बदलून द्यायचं नाही. ही स्पर्धा आपल्याला अशीच सुंदर वातावरणात खेळवायचे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न करायचे. पुन्हा एकदा योगेश चढाई करतोय. एक आधारस्तंभ चढाई बहादर जय हनुमान खारंबोली संघाचा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चढाईला येतोय राईटचा तर परवाशी चढाई घेऊन जय हनुमान डोंगरी संघाचा चढाई बहादर आपण पाहतोय. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघांची जर्सी खूप सुंदर आणि छान आहे.
आणि पहिले दोन संघ असतील जे पूर्णपणे जर्सी एका कलर मध्ये दिसते. भरतीचा बुजवर आणि तारांबोली संघाच्या खात्यामध्ये ज्या डोंगरी संघाचा चढाई बंदर चढाई करतोय आणि पुन्हा एकदा सुरेख पकड सूरज देखील बांधून आणि एवढाच मजा येते तेव्हा ज्या डोंगरी संघाच्या बाजूला सामना तोटीत काळासाठी थांबतोय. पहिल्या काही मिनिटांमध्ये आपण पाहिले वर्चस्व या सामन्यावरती ज्या तारांबोली संघाचा पाहायला मिळते, परंतु या ती आखली जाईल जेव्हा डोंगरी संघाकडून त्याच्यापर्यंतचा बदल अशा पद्धतीचा खेळ केला जाईल. अनिरुद्ध भोसलेवर कशा पद्धतीने चढाई करतोय आणि काय बदल या सामन्यावरती घडवून येतो आपल्या चढाईच्या माध्यमातून. विचारानंतर आपण सामना पाहतोय. सहा नंबरची जर्सी परिधान केला प्रथमेश कमाने चढाई करतोय. गोलवर जाऊन लाग मारून गिडीपात करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं तर अतिशय सावध खेळ करतो. पूर्णपणे वेळ घेण्याचा प्रयत्न सुरुवातीच्याच वेळेमध्ये आपण पाहतोय. माघारी परतल्यानंतर अनिरुद्ध 3 नंबरची जर्सी परिधान केलेला अनिरुद्ध भोसले या डोंगरी संघाचा एक आधारस्तंभ चढाई बांधर ज्याच्यावरती संपूर्ण मदार या जयंतमान डोंगरी संघाची आहे. अतिशय चपळ शालक आणि एक चांगलं फुटवर्क त्याच्याकडे आहे. चांगली मेहनत या स्पर्धेसाठी या कबड्डीसाठी त्याने केली आहे आणि दोनच गुण मिळवून भागात परततो. प्रत्युत्तर योगेश पारंपरिक शिबिरे मुरुड पंचक्रोशी कबड्डी संघटना यांच्या माध्यमातून राबवली जाणारी ही चौसष्ट कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले चढाईमध्ये आपण पाहिलं होतं तर बोनस पण प्राप्त केला होता आणि या वेळेला मात्र चांगला दुखापत झाली असेल तर संघाकडून आपण पाहतो नंबर 5 क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. सुंदर चषक आपण या ठिकाणी पाहतोय. हे चषक या ठिकाणी अनंता गजानन पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून हे चषक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मी मनापासून त्यांना खानापुरी शिगरे मुरुड पंचक्रोशी संघटनेच्या वतीने धन्यवाद देतो. कारण अशा सर्वांच्या सहकार्यानं अशा पद्धतीच्या कबड्डी स्पर्धा होत असतात आणि त्या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून खेळ घडत असतात. तर आपल्याला देखील खूप खूप धन्यवाद. एकदा मैदानामध्ये वळूया. साहित्य निघत रेषा पार निघताच ते माघारी परत चढाई घेऊन निघाला प्रथमेश कमाने. दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण आपण मैदानावरती पाहतो. जे हनुमान डोंगरी संघाचा प्रथमेश साठी
सामना थांबला होईल थोडी काळासाठी. सामना खेळण्यासाठी गावदेवी वाटे वर्सेस राधाकृष्ण नवीवाडी या दोनही संघांना आम्ही वारंवार सूचना करतोय मित्रांनो. प्रकार दिला गेला त्या परिस्थितीत आपण वेळ घेऊ नका. ते कुठे आहेत दोघं? अजूनही या स्पर्धेतले बरेचसे सामने आपल्याला एकाच मैदानावरती खेळवायचे. त्यामुळं ज्या ज्या लोकांवरती या कबड्डी स्पर्धेसाठी जी जी कामगिरी दिलेली आहे ती कामगिरी आपण सर्वांनी या ठिकाणी चोख पार पाडायची. तर आपण जर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा नक्कीच आपण 100% यशस्वी करू शकतो. आतापर्यंत खूप चांगलं वातावरण या स्पर्धेसाठी राहिले. आपण खूप छान काम करताय. मग आमचे पंच असतील, आमचे पंच निरीक्षक म्हणून काम होणारे केतन माळी यांनी देखील खूप छान लक्ष ठेवलंय. कोणत्याही परिस्थितीत मैदान थांबत नाहीये. ते देखील सामने आल्यानंतर लगेचच पंच मैदानावरती येत आहेत. कारण केतन माळी हे देखील या कबड्डी क्षेत्रामध्ये कित्येक वर्ष आपण त्यांना पाहतोय. आणि सामना मध्यंतरसाठी थांबतोय. जी लढत आपण मैदानावरती पाहतोय जय हनुमान खारापुरी वर्सेस जय हनुमान डोंगरी या सामन्याचा मध्यंतरपर्यंतचा गुणफलक आपल्यापर्यंत असा येतोय 12 9 गुणांची आघाडी ही जय हनुमान खाराबोली या संघाकडे आला. 12 गुण जय हनुमान खाराबोली, 3 गुण जय हनुमान डोंगरी असा गुणफलक आपल्याला या चालू सामन्याचा मध्यंतरपर्यंत पाहायला मिळतो. पुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो आमचे सहकारी समालोचक आणि नेहमीच आपण मार्गदर्शन करणारे आदरणीय अमोल सर, आपण पुढील सामन्याचं समालोचन करायचं. जान डोंगरी जान खाळबोली असा या ठिकाणी आहे. सामना गटाकडे जिंकले खालापुरी सामने 9 गुणांच्या आघाडी आणि डोंगरी सामने सुरुवात आहे. आघाडीवर आहे. विचारा नाही असं सुरुवात होत आहे. संघाचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करते. जर समोर आहेत ते दोन्ही संघाचे 5 खेळाडू आणि लात मारून गडी मात्र त्याचा आटोकाट प्रयत्न आपल्या संघासाठी कोणाची कापाई केली तो योग्य. संघाचा खेळाडू आतिश खबाने आतिश आपल्या संघाकडे काही गुणांची आघाडी आहे. ठिकाणी त्याचा आटोकाट प्रयत्न असेल आतिश आणि त्याच्या 4 खेळाडू डोंगरी संघाचा हा एक खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय त्यातला कारण कोपऱ्यातून त्याची चाल लात मारून कडे बांधण्याचा प्रयत्न नाही.
त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ज्याच्या चढा हा पुस्तकाचा कर्णधार असा हा निर्देश तुला खांद्यावर संघाची धोळा घेऊन खेळ करतोय प्रत्येक चढाईला प्राप्त करणे आवश्यक आहे उत्पादन नियोजन प्राप्त केले तर पाहूया इकडे तिकडे तिकडे धावती चढाई पहिली संघाचा 8 नंबर जशी बनवतोय हा खेळाडू पाहूया आणि त्याची संख्या टक्कर कबड्डीमध्ये भाग होते तो दोन्ही संघाचा खेळाडू पुन्हा आयोग आहे या संघासाठी भरपूरशी गुणांची कमाई करतो योगेश मुले अरे बोले विरुद्ध डोंगरे असा हा सामना या ठिकाणी त्यांनी प्रत्युत्तर पुन्हा एकदा डोंगरी संघाचा हा नोव्हेंबर दिवशी प्रदान केला खेळाडू 4 गुणाला तो खालामुळे संघाला खालामुळे संघाचा 7 खेळाडू शुभम भोसले पाहूया हा शुभम भोसलेची पकड येते पाच होत आहे आणि डोंगरी संघाला खालामुळे संघ मजबूत स्थितीत या ठिकाणी कमबॅक करतोय खेळतोय चांगले गुण प्राप्त करतोय असा हनुमान डोंगरी हनुमान खालामुळे तिथे हात प्रसंग करतो पुन्हा एकदा अनिरुद्ध मुळा अनिरुद्ध प्राप्त करणे आपल्या संघासाठी अनिरुद्ध पुन्हा एकदा योगेश 7 नंबर जशी प्रदान केलेला हा खेळाडू योगेश मुंगळे पाहूया लात मारून त्यांचा प्रयत्न एका पर्यंत त्यांना प्रत्येक पुन्हा एकदा अनिरुद्ध मागच्या साहित्याने आणि त्याची उत्कृष्टरित्या पकडीमध्ये बाद होत आतिश कंपनीकडून उत्कृष्ट तेवढा पकड पुन्हा एकदा योगेश सामना गावदेवी वांदे राधाकृष्ण नेवाडी पण हा सामना संतक्षमी आपण या ठिकाणी हजर व्हायचा आहे गावदेवी वांदे राधाकृष्ण नेवाडी पण सामना संपायला शेवटची 5 मिनिटं 15 गुणांची आघाडी आरंभणी संघाकडे आहे सामना संपायला शेवटी 5 मिनिटं आहे 15 गुणांची आघाडी खालामुळे संघाकडे आहे 15 विचारून दोन्ही संघाकडे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची
त्यांचे 4 मिनिटं होऊया. काही गुणांची आघाडी, काही गुणांची पिछाडी हा सामना योगेश मुंगले उत्कृष्ट तराई पाहतोय. वारंवार तराई करतो. आपल्या खांद्यावर फार त्यांचं खाण नेतृत्व करतोय असा हा खेळाडू योगेश. प्रत्येक तऱ्हेत त्याने गुण प्राप्त केला असा हा खेळाडू योगेश. पुन्हा एकदा अनिरुद्ध पुन्हा एकदा आपल्या प्राप्त केले. खरं पुरुषानं योगेश शेवटची 3 मिनिटं सामना संपण्यासाठी आणि योगेश काय करण्यात येतो. आणि उत्तर भोसले आणि गणपतीचं खारघर संघाचा दर्शन म्हात्रे तालुक्यात डोंगरी संघावर दर्शन आणि बरोबर 2 गुण प्राप्त केले आपल्या संघासाठी खानापूर संघासाठी दर्शन म्हात्रे याने खानापूर संघ भरपूरशा गुणांनी आघाडीवर आहे. डोंगरी संघाला सुद्धा कल्पना आहे. डोंगरी संघाचे 3 खेळाडू दर्शन संघाचा आणि त्याची उत्कृष्टरित्या प्रकार करून 1 मिनिट पुन्हा एकदा डोंगरी संघाचा हा खेळाडू खानपूर संघाचा जबरदस्त पवन गोसावी यांनी सुद्धा आपल्या संघाच्या गुणांची कमाई केलेली आहे. आणि सामना संपलेला आहे. चला
ज्या संघाला दुकान दिलं त्याने आपण बघितलं गाडी घालतो त्याला वांदे